सन्माननीय आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी सभासद मोहीम सुरू करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार आम्ही 25, 26, 27 तारखेला पुण्यामध्ये लाल महालापासून ते नंतर कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती, कसबा या प्रत्येक भागामध्ये आत्ताही सभासद मोहीम चालू आहे, पण अधिक वेगाने जनतेपर्यंत पोहोचून ही सभासद मोहीम करणारे अनेक सरकारनी योजना ज्येष्ठांसाठी, कामगारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शिक्षणासाठी मुलींच्या केलेल्या आहेत. त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शहा यांनी जे संपूर्णपणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने काम चालवलेलं आहे, त्या कामामध्ये महाराष्ट्र विकासाच्यामुळे जे चांगल्या प्रकारची गती मिळालेली आहे, अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधा होत आहेत. आपल्याला कल्पना आहे की PMRDAचा आराखडासुद्धा परत नव्याने केला जाणार आहे की ज्याच्यामध्ये आसपासच्या गावांना न्याय देता येऊ शकेल. आणि म्हणूनच माझी अशी अपेक्षा आहे की शिवसैनिकांनी आम्ही सत्तेत आहोत तर विकासाचे दूत म्हणून काम करावं आणि त्या दृष्टीने आज आम्ही त्यांचा मेळावा घेतलेला आहे. काल नाशिकमध्ये मेळावा पार पडला, त्यामध्ये बाळासाहेबांचं AI जनरेटेड भाषण झालं, ते ऐकलं तुम्ही? मी ते भाषण पूर्ण पाहिलं, ऐकलं आणि सन्माननीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे वेगवेगळ्या वेळेला विचार मांडले होते ते विचाराचंच एकत्रीकरण त्यांनी केलेलं आहे. परंतु त्यामध्ये ज्यात त्यांनी प्रचंड असं काँग्रेसवर टीका केली किंवा दिल्लीमध्ये मी जर का पंतप्रधान असतो तर दिल्लीला श्रीनगरला लाल चौकामध्ये मी तिरंगा फडकवून दाखवला असता. तर ते त्यांचं स्वप्नसुद्धा ज्या मोदी साहेब आणि अमित शहांनी पूर्ण केलं. 370वा कलम रद्द केलं, तलाक पीडित महिलांना न्याय मिळवून दिला. या सगळ्या गोष्टी ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतःकरणामध्ये होत्या त्या मात्र वरती त्याच्यात काही दिसलं नाही. त्यांच्या अनेक भाषणांना आम्हालाही उपस्थित होण्याचा भाग्य मिळालेलं होतं. पण प्रत्येकाने कशा पद्धतीने माननीय बाळासाहेबांचे विचार सांगायचे तर संपूर्ण विचार जो माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकेल त्यांना पूर्ण खात्री पटेल की माननीय शिंदेसाहेबच योग्य मार्गावर आहेत, कारण तो राष्ट्रहिताचा आणि हिंदुत्वाचा मार्ग आहे. आणि त्यामुळे ते AIनी केलेलं जरी असेल तरी AIला शेवटी आपण काय माहिती देतो त्याच्यानुसार AI ती माहिती जनरेट करत असते, त्याच्यामधून ते तयार होत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की एक तो त्यांच्या केवळ मुख्यतः त्यांच्या पक्षाच्या एक प्रचाराचा भाग होता. त्याच्या पलीकडचे अजून मोठा विशाल अथांग असा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सागर हा सगळ्यांच्यासाठी आज सुद्धा खुला आहे. महापालिका निवडणूक कधी होतील काही सांगू शकत नाही, अजून निर्णय बाकी आहे. कार्यकर्ते अनेकांनी आशा दाखवली की कधी युती होईल किंवा काय, असं काय वाटतंय की येणाऱ्या महापालिकांमध्ये युती कुठे कुठे होऊ शकते किंवा काय वाटतं? या संदर्भामध्ये माननीय आमचे देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार म्हणून वरिष्ठ स्तरावरतीच निर्णय घेतला जाईल. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाऐवजी कार्यकर्ताच स्वतःचा मनोगत सातत्याने मांडत असतो. तर कार्यकर्त्याला स्वतःचा अधिकार आहे, परंतु त्यांनी जी काही परिस्थिती असते ती योग्य परिस्थितीमध्ये आपण अनुयायी आहोत आणि जो निर्णय होईल त्याच्यामध्ये आपला पक्ष म्हणजे शिवसेना कसा मजबूतपणे काम करेल या दृष्टीने त्यांनी कामाला लागलं पाहिजे, हाच आमचा त्याच्यामधला विचार आहे. युती झाली तर आनंदच आहे, पण त्याच्या पलीकडे तिथल्या परिस्थितीनुसार जरी निर्णय घेतला गेला तरीसुद्धा या पुणे शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये आजसुद्धा 2 आमचे आमदार निवडून आलेले आहेत. पुणे शहरामध्ये सुद्धा याच्यापूर्वी आमचे 20 नगरसेवक होते आणि आमदारसुद्धा होते, त्यामुळे त्यानुसार वाटचाल करण्याचा आमचा इरादा आहे. ताई, तुमच्या पक्षाकडनं सातत्याने आरोप करण्यात येत होता की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले. मात्र आता पक्षाच्या स्टेजवर बाळासाहेबांचं भाषण AI जनरेट करून त्यांना वापरावं लागतं. मला त्यांच्याबद्दल काही भाष्य करायचं नाही आहे आणि कुठलंही मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. काही निर्णय माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मार्गावरती आम्ही शिवसेना मजबूत करतोय यातच सगळं आलं असं मला वाटतं. एकनाथ शिंदे यांचं एक ऐतिहासिक आणि मोठी सभा पुण्यामध्ये भरवण्याचं ठरवलं, त्याची काही तारीख वगैरे ठरली की? त्याची तारीख ज्यावेळेला ठरेल त्यावेळेला आपल्याला कळेल. परंतु फार प्रचंड अशी मोठी सभा ज्यावेळेला लोकसभेच्या वेळेला झालेली होती त्यावेळेला सुद्धा ते आलेले होते. विधानसभामध्ये शिवाजीनगर मतदारसंघात त्यांची सभा चांगल्या प्रकारची झाली आणि त्यावेळेला मी जाहीर केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज नगर असं नाव शिवाजीनगरचं व्हावं, त्या दृष्टीने शिवसेना आम्ही पाठपुरावा करतो.